नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये. तर दिनांक 9 फेब्रुवारी रोजी आपल्या महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री, ज्यांना अनाथांचा नाथ एकनाथ व लाडक्या बहिणींचा हा लाडका भाऊ म्हणजे एकनाथ भाऊ यांचा या ठिकाणी वाढदिवस झालेला आहे. नुकतंच अजितदादांच्या निधनाने त्यांनी वाढदिवस या ठिकाणी साजरा केलेला नाही, परंतु तरीही आपल्या तमाम महाराष्ट्रातील ज्या लाडक्या बहिणी आहेत, त्या लाडक्या बहिणींकडून प्रथमतः आपल्या लाडक्या भावाला अर्थातच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. खरं तर एकनाथ शिंदे साहेबांनी, अजित पवारनी व आपले महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय सन्माननीय देवेंद्र फडणवीस यांच्या या ठिकाणी विचारातून, कृतीतून साकारलेली ही लाडकी बहीण योजना एकूणच निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गेम चेंजर ठरली. लाडकी बहीण योजनेमुळे महाराष्ट्रातील महायुती सरकारला प्रचंड बहुमताने विजय मिळवून या ठिकाणी सत्ता स्थापन झालेला आहे. खरं तर तुम्ही पाहू शकता, बहिणींच्या चेहऱ्यावरती जो हास्य आहे तो एकूणच सरकारचा या ठिकाणी अभिमान आहे. शब्द नाही, थेट मदत या ठिकाणी आपल्या लाडक्या भावाने या ठिकाणी सुरू केलेला आहे. लाडक्या बहिणींना दरमहा 1500 रुपयाचा जो हप्ता आहे, तो हप्ता पात्र लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये जमा होतोय. लाडकी बहीण योजना म्हणजे केवळ विकासाची ही एक नवी ओळख आहे. तर शब्द नाही, तर थेट मदत म्हणजे विरोधकांनी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक विरोध केले, टीका केले, तरीही न डगमगता आपल्या तीनही भावंडांनी ही योजना अविरतपणे सुरू करण्याचा ध्यास या ठिकाणी घेतलेला आहे. अनेक लाडक्या बहिणींना या ठिकाणी एकूणच आर्थिक आधार बनलेला आहे, जे महिन्याचे 1500 रुपयात एकूणच कुटुंबासाठी एक महत्त्वाचा घटक म्हणून या ठिकाणी काम करताना आपल्याला दिसून येतो आहे. म्हणूनच लाडक्या बहिणींच्या चेहऱ्यावर हास्य आहे आणि सरकारचा एकूणच या योजनेच्या बद्दल म्हणजे एकीकडे अभिमान आहे, थेट मदत या ठिकाणी करण्यात आलेला आहे. हा व्हिडिओ देखील जास्तीत जास्त शेअर करा, जसे की लाडकी बहीण हे सरकारचा अभिमान आहे. धन्यवाद.